तुमच्याशी बोलतोय. तर टाळ्या न वाजवता मी काय बोलतो ते थोडंसं ऐकून घ्या. कदाचित या 3 मिनिटाच्या बोलण्याचा पण फायदा होऊ शकतो आणि नाही ऐकला तर फायदा पण होणार नाही. म्हणून कुणीही टाळी वाजवायची नाही. तर आता बघा हे असं भानगड होती सगळी आपली. कारण जिंदगी सगळी टाळ्या वाजवण्यात निघून जाते आणि मग आपण जिथल्या तिथं राहतो. तर म्हणून थोडस माझी ओळख करून देते. मी प्रोफेसर भाई राजेश ढवळे, नांदेडला शिवाजी कॉलेजला लेक्चरर आहे. रिटायर झालेला लेक्चरर नाही, आणखी 3 वर्ष बाकी आहेत. माझा पगार सांगण्याची काही आवश्यकता नाही. तर मित्रांनो, मागच्या 5 वर्षापूर्वी हा कन्सेप्ट माझ्याकडे आला. कन्सेप्ट आला तर पुन्हा दिला. असं कुणी काही असं एखाद्या डिस्ट्रीब्युटरनी वगैरे काही मला दिला नाही. केंद्रीय मंत्री मिस्टर रामविलास पासवान साहेब, आमदार विवेक पाटलांच्या घरी आम्ही बसले असताना नवी मुंबई कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीमध्ये चहा पिता पिता हे कन्सेप्ट आम्हाला कळले. आता सांगणारा माणूस हा केंद्रीय मंत्री होता. माझ्या समवेतचे 3 आमदार पंडित पाटील, आमदार विवेक पाटील, मी. आणि मी विचार केला की मी एक लेक्चरर आहे, पण ही 2-3 आमदार आहेत, मोठे लोक आहेत आणि केंद्रीय मंत्री नेमकं सांगतात काय. ते म्हणाले या देशामध्ये मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, उज्ज्वल भारत, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, वेगवेगळ्या ऑर्गॅनिक इंडिया या धर्तीवरचे प्रोजेक्ट चालवले जातात. बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि ऑर्गॅनिक शेती निर्माण झाली पाहिजे आणि GDP वाढला पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. आता मी हिस्ट्रीचा प्राध्यापक आहे, त्याच्यामुळे मी विचार केला किंवा नेमकं यांनी सांगितलं काय. आता सांगितल्याच्या नंतर मग मला प्रश्न पडला किंवा अधिक गेले पण निघून. मग मी विचार केला नेमकं काय आहे काय नाही, चेकआउट करावं. माझ्या मुलीला सांगितलं मला जरा याला चेकआउट करून काय स्किल इंडिया वगैरे आहे. माझ्या मुलीने चेकआउट केलं. त्याच्यामध्ये काही लोकांच्या बायोग्राफी आल्या. एक बायोग्राफी होती प्रोफेसर माणिक जाधवची. आता माणिक जाधव आणि मी मोटरसायकलवर हमेशा भाषण करीत फिरलेले माणसं रात्रंदिवस. मला प्रश्न पडला की हे कॅरेक्टर ह्याच्यामध्ये कसं काय शक्य नाही. आणि त्याच्यात मेन्शन केलं होतं त्यांनी प्रचंड पैसे कमवले. मी सर्च केलं, त्यांना विचारलं आणि त्यांनी मग मला म्हणाले तुम्हाला काय गरज आहे. ते म्हणालो नाही मला गरज आहे. आणि मग मी हा प्रोजेक्ट समजून घेतला आणि कामाला सुरुवात. मित्रांनो, कामाला सुरुवात केल्याच्या नंतर मी पार्ट टाइम मध्ये काम करतो आजही. कारण जिथून मला भाकर मिळते तिथं गद्दारी कधी करत नाही. म्हणजे पिरियड घेतो कॉलेजला आणि आफ्टर मग 12च्या नंतर काम करतो. काम करत करत 5 वर्षामध्ये बऱ्यापैकीचा टर्नओव्हर झाला. बरेचसे लोक माझ्यासोबत काम करतात. काय आहे, आयुष मंत्रालय सर्टिफाईड असणारे सगळे उत्पादन आहेत. 9 सप्टेंबर 2016च्या ऍक्ट नुसार राज्यसभा लोकसभेमध्ये कायदा पारित करून त्याला गॅजेटचे रूल्स आणि रेग्युलेशन दिलेले आहेत. म्हणून कदाचित कुणाला वाटत असेल की प्रायव्हेट कंपनी वगैरे असेल, तर तसं काही नाही. आणि लिगलेशन मध्ये परफेक्ट असल्यामुळं माझ्यासारखा एक प्रोफेसर याच्यामध्ये कामाला सुरुवात केला. आणि बघत साहेब मला वाटतं 4 का 5 कोटी रुपयाचा काहीतरी टर्नओव्हर झाला. ते काही तेवढं मी लक्षात राहत नाही. मी हवेमध्ये वावरत नाही, हवेमध्ये कधी बोलत नाही. आम्हाला खोटारडेपणा किंवा काहीतरी अवांतर सांगायचं, भावनिक करायचं असं कॅरेक्टर माझं नाही. ज्या माणसाला गरज आहे त्याने ह्याच्यामध्ये काम करावं. ज्याला गरज नाही त्याने उगाच स्वतःचा टाइमपास करू नये, बिझनेसमध्ये येऊ नये, हॉलमध्ये बसू नये. ज्याला पैशाची गरज आहे, ज्याला घराची गरज आहे, ज्याला गाडीची गरज आहे, भविष्यात लेकरांच्या कॅरेक्टरची गरज आहे, आयुष्य निर्माण करण्याची गरज आहे, अशा लोकांच्यासाठी हा बिझनेस आहे. पुन्हा करावा, याला काही मर्यादा नाही. शेतकरी करू शकतो, अंगणवाडीची महिला करू शकते. माझ्याकडे सुपर पासून टापर पर्यंतचे लोक काम करतात आहे. जे डेप्युटी कलेक्टर किंवा पनवान पैलवान साहेबासारखा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा रनिंग सचिव पण ह्याच्यामध्ये काम करतो. पण कुणाला जर आता माझ्यासारख्या कर्मचाऱ्याला वाटतंय आता माझं हे काम नाही. आता आमची खरं म्हटलं जर विचार केला तर जरी पगार माझा 2.25 लाख रुपये असला तरी गाडी घ्यायची म्हणजे तरी आम्हाला पतसंस्थेचं लोन काढावं लागेल. पण डोक्यामध्ये इगो मात्र भारी असायचं. पण एक सिंपल गोष्ट आहे, घरामध्ये लागणारी उत्पादने घ्यायचे. एक एजन्सी आपल्याला मिळते, 6 प्रकारचे लायसन्स मिळतात. पॅन कार्डला 2-3 एजन्सी या लोकांना रिकमेंड करण्याचा अधिकार आहे. तेवढं करत छान पद्धतीचं काम झालं. आणि मित्रांनो, आज बघा टाइम नसताना 2-3 लोक माझे अंबाजोगाईहून इथं आले होते. ते म्हणाले सर तुम्हाला यावं लागेल. मी नांदेडहून इथपर्यंत आलो. आता इथपर्यंत येतोय म्हणजे काही वेडा नाही. आणि कुणी मला वेडा समजलं तर काही हरकत पण नाही, है ना. त्याच्यामुळं
मला काय पाहिजे, आज एवढा पगार असून मला पैशाची गरज आहे म्हणून मी माझ्या लेकराबाळासाठी काम करतो. तुम्हाला पैशाची गरज असेल तर करा, जर गरज नसेल तर नका करू. त्याच्यात मी कधीच कुणाला विनंती केली नाही सर, एकदाही विनंती केली नाही. मला आठवत नाही की ये तुझं लय कल्याण होणार आहे, करायचं असेल की नसलं तर बस, मला काय करायचं. सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड पद्धतीचा बिझनेस आहे. कुणाची फसवणूक नाही, कुणाची चोरी नाही, लबाडी नाही, आणि तसं आम्हाला जमत पण नाही. मला 5-50 हजार रुपये हरवले तर काही वाटत नाही, पण चेहऱ्यावर दाग जमत नाही, कारण महाराष्ट्रावर फिरावं लागते. पुन्हा उद्या म्हणतील की ह्याने मला 500 रुपयाला फसवलं, असं ह्याच्यामध्ये होत नाही. तुम्हाला ज्यांना गरज आहे ती लोक तुम्ही काम करू शकता, आणि तुम्ही ती करावं का नाही ते जस्तेने ठरवावं. मला तर गरज आहे, मी करतोय. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही काम करा. माझ्याकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आणि याच ठिकाणी थांबतो. जाता जाता फक्त एवढंच म्हणेल, किंवा जवळचे वगैरे माणसं थोडस याच्यामध्ये काही येत. आता माझ्याकडे सर एवढे प्राध्यापक आहेत, एक बी येत नाही. मलाच म्हणतात एवढे पुस्तकं लिहिलंय, प्रदेशाध्यक्ष आहेत, अवघड पंकज हिंडाले, साबण विकाले, तेल विकाले. मी म्हणतो बाबा अरे साबण विकालो, तेल विकालो, आता इथला मारवाडी पण विकतो, आता मोठा टाटा असणारा माणूस मीठ पण विकतो आहे ना. मी म्हणजे मी बिझनेस करतो, सामान विकतो. तुझ्यासारखं मी दारू तर विकत नाही, गांजा तरी विकत नाही. शेवटच्या मी काय सांगितलं, मत तरी विकत नाही ना. कधी नव्हे या देशामध्ये कधीही सर्वसामान्य माणसाला एखादा एजन्सी मिळाली नाही, अधिकार मिळाला नाही. पण स्किल इंडियाच्या माध्यमातून, आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून 140 उत्पादनांची एजन्सी मिळालेली असेल, त्याचं सोनं करायचं का नाही करायचं तेच त्याला ठरवावं है ना. आता मला त्याची गरज आहे, मी करतो. जवळचे माणसं कधी येत, मी बऱ्याच वेळेस म्हणतो की आप गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी आजमाए. आप गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी आजमाए है. लोग कांटों से बच के चलते हैं यारो, हमने फूलों से जख्म खाए है. माझ्या जवळचं कोणीच येत नाही. टाळ्यामध्ये मग ब्रेन अपसेट होतो, आणि जिथं ब्रेन अपसेट होतो तो माणूस मग उगा कोट घालून येईल पण सक्सेस होणार नाही. तुम्हाला सांगतो, ब्रेनला ओपन करा, कारण जगाचा इतिहासात ज्यांनी ब्रेनला भांडवल बनवलंय त्यांनी अनलिमिटेड पैसा कमवलेला आहे. तुमच्याकडे शेती नाही सोडून द्या, नोकरी नाही सोडून द्या, भांडवल नाही सोडून द्या, पण ब्रेन आहे. ज्यांनी ब्रेनला भांडवल बनवलं तो कधीच मागे येत नाही. ब्रेन तर ईश्वरानं दिले, त्याचा वापर करून घ्या. फक्त जाताना एवढंच म्हणेल, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कस्ती बदलने की जरूरत नहीं यारो, कस्ती का रुख बदलो किनारे आपोआप बदल जाएंगे. आमचं तर बदललं बघा. 5 वर्षामध्ये घरामध्ये आलो, 16 लाखाच्या गाडीमध्ये आलो, आणि मी आलो तर तुम्ही पण येऊ शकता. माणिक जाधव सारखा एक पोरगा, काय म्हणालोय, माणिक जाधव सारखा एक पोरगा जर आज 50 कोटीचा मालक होऊ शकत असेल तर तुम्ही पण होऊ शकता. गरज असेल तर आज आलेल्या पावलाला विचारा की आज तू कुठं गेला, त्या डोळ्याला विचारा की आज तू काय पाहिलास, त्या कानाला विचारा की आज तू काय ऐकलास. एवढं जरी संध्याकाळी विचारलात ना तर या बैठकीमध्ये, मीटिंग मध्ये बसलेलं तुमचं कल्याण होईल. आणि जर स्वतःला नाही विचारलात तर कितीही कोटवाल्यानं तुम्हाला आणलं तर तुमचं काय होणार नाही. तुमचं तुम्ही बघा. धन्यवाद. इथंच थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत.